चला, कोणाकोणाला आवडेल एकाच पदार्थात एवढे गुणधर्म, भरपूर प्रमाणात फायबर, जीवनसत्वे, खनिजांचा उत्तम स्रोत असणारा हा पदार्थ। याच्यात कॅलरीजचे प्रमाण कमी असल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते, तसेच रक्तदाब व कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे पचायला पण हलके। चला तर मग आपण अशाच पौष्टिक मूग डाळीपासून आजची सुरुवात करूया। सर्वात आधी मूग डाळ स्वच्छ धुवून 4 ते 5 तास भिजत घालायचे। नंतर तिला छान अशी मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे। नंतर त्यात तुमच्या आवडीप्रमाणे सर्व भाज्या घाला। मी कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीरच घातली आहे। तुम्ही गाजर, शिमला मिरची तुम्हाला आवडेल त्या भाज्या पण ह्यात घालू शकता। असं छान असं सर्व मी मिक्स करून घेते। मूग डाळ वाटतानाच त्यात मी आलं, लसूण आणि हिरवी मिरची टाकली आहे, त्यामुळे मी त्यात मसाले टाकणार नाही आहे, लाल तिखट वगैरे, फक्त हळद टाकले आणि धणे पावडर टाकले। असं सर्व टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ टाकले, 1 चमचा तीळ टाकलेत, थंडीचं सीझन आहे म्हणून मी थोडेसे तीळ टाकलेत। त्यात आपल्याला हे मिक्सरचं भांडं धुवून पाणी टाकायचं आहे आणि छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। 2 चमचे मी त्यात दही टाकले। 2 मिनटं छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। असं आपलं बॅटर तयार आहे। चला तर मग छोटे छोटे असे पॅनकेक आपण त्याचे बनवायला घेऊया। गॅसवर मी पॅन ठेवले आधीच, त्यात 1 चमचा तेल टाकले, तूप, अमूल बटर काही तुम्ही याच्यात वापरू शकता। मी वरून थोडंसं तूप पण वापरणार आहे। तवा पण आपला छान गरम झाला आहे। आता मी ह्याच्यात छोटे छोटे असे पॅनकेक करून घेते। जर तुम्हाला मोठ्या आकाराचा डोसा करायचा आहे तुम्ही पातळ डोसे पण करून खाऊ शकता, खूप छान होतात पातळ डोसे पण। आता मी हे लहान मुलांच्या टिफिनसाठी करते म्हणून मी छोटे छोटे असे पॅनकेक करते। सर्व आपले पॅनकेक घालून झालेत। आता मी त्याच्यावर थोडंसं तूप टाकते आणि झाकून ठेवते। तुपाने पण छान अशी चव येते आपल्या पॅनकेकला। 4ही पॅनकेक घालून झालेत। आता मी झाकण ठेवते। 1 मिनिटांनी झाकण काढायचं आहे आणि आपल्याला पलटून घ्यायचे। एका साईडने छान असे झालेत, असे दोन्ही साईडने छान असे आपल्याला तेल तूप लावून छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम आपल्याला थोडी मीडियमच ठेवायची आहे, एकदम हाय पण नाही करायची आणि एकदम स्लो पण नाही करायची, म्हणजे छान खरपूस भाजले जातात। असं वरून पण थोडं मी चमच्याच्या उलट्या साईडने तूप लावून घेते। असे आपले पॅनकेक रेडी आहेत। आता मी ह्यांना काढून घेते। कशी वाटली तुम्हाला ही मूग डाळीपासून बनवलेले छोटे छोटे मिनी पॅनकेकची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा। आवडली असेल तर एक लाईक शेअर नक्की करा आणि अशा छान छान हेल्दी आणि पौष्टिक रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील।